या दर्याचा दरारा मोठा, कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 लाटा. या दर्याचा दरारा मोठा, कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 लाटा. कोकण म्हणजे नक्की काय? स्वर्ग कुठे आहे हे माहीत करायचे असेल तर त्याने कोकणात जावे, कारण कोकण हा जणू स्वर्गच. कोकणात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा स्वतःला भाग्यवान समजतो, कारण कोकणात निसर्गच तसा आहे. कोकण आठवलं की समोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या आणि पसरलेला समुद्र. याच कोकणातील महत्त्वाचे ठिकाण म्हणजे दापोली. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक विलक्षण ठिकाण. हे एक लपलेले रत्नच आहे, जे नैसर्गिक सौंदर्य, इतिहास आणि संस्कृती यांचे परिपूर्ण मिश्रण देते. शांत समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि हिरवाईने ओळखले जाणारे दापोली हे शांततापूर्व प्रवास शोधणाऱ्यांसाठी एक आनंददायी ठिकाण आहे. दापोलीला अनेक सागर किनारे लाभले आहेत आणि प्रत्येक किनाऱ्याने त्याचे वेगळेपण जपले आहे. हेच वेगळेपण माणसाला आकर्षित करते आणि असाच एक वेगळा आकर्षित करणारा समुद्र किनारा दापोलीपासून अगदी 10 किलोमीटरवर आहे, तो म्हणजे लाडगर बीच. अतिशय शांत, सुंदर, स्वच्छ व लांबच लांब किनारा आणि विशेष म्हणजे लोकांची वर्दळ कमी. आजूबाजूला दाट झाडी, यामुळे हा सागर किनारा मनात घर करतो. लाडगरमध्ये उत्तम रिसॉर्ट्स असल्यामुळे जेवणाची व राहण्याची सोय होते. संध्याकाळच्या वेळी हा समुद्र किनारा लालसर दिसतो. रिसॉर्ट समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे दिवसभर आपला छान वेळ बीचवर घालवता येतो. संध्याकाळी शांत आणि थंड हवेत भरती आणि ओटीचा खेळही पाहता येतो. कोकणला समुद्र किनारपट्टी सोबतच अध्यात्माचीही जोड मिळाली आहे. येथे खूप सारे नवीन आणि जुने मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात.
परशुराम भूमीकडे जात असताना रस्त्यालगतच आपल्याला नवीन बांधकामाचे पण पुरातन वास्तुशैलीचे असे दुर्गा माता मंदिर पाहायला मिळते. डोंगरावर वसलेल्या या सुंदर मंदिराकडे बघून रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना इथे थांबण्याचा मोह नक्कीच आवरणार नाही. दापोलीपासून काही अंतरावरच भगवान परशुराम भूमी आहे. या सुंदर ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. भव्य परशुराम पुतळा निसर्गरम्य टेकडीच्या शिखरावर उभा आहे, जिथून तुम्हाला तामसतीर्थ लाल समुद्र किनाऱ्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. 40 फूट व्यासाच्या पृथ्वी गोलावर भगवान परशुरामाची 21 फूट उभी असलेली मूर्ती आहे. आख्यायिका अशी आहे की परशुरामांनी आपली कुऱ्हाड समुद्रात फेकली, त्यामुळे पश्चिम किनारपट्टीची निर्मिती झाली. त्यामुळे कोकणातील लोक भगवान परशुरामाची भक्तिभावाने पूजा करतात. भाविकांचा असा विश्वास आहे की जो परशुरामाची पूजा करतो तो प्रचंड शौर्य आणि सामर्थ्य कमावतो. दक्षिण गोव्यातही त्यांना समर्पित मंदिर आहे. त्या मंदिराबद्दल आपण आमच्या गोवा सिरीज मध्ये आढावा घेऊ. दापोलीपासून जवळच आसूत गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. या गावातच अत्यंत सुंदर असे केशवराज म्हणजे विष्णूचे मंदिर आहे. नारळ, पोफळी, आंबा, काजू इत्यादी वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडी होता, आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे. कादंबरीकार पेंडसे यांच्या गाजलेल्या कादंबरी गारंबीचा बापू यातून हा पूल अजरामर झालेला आहे. तो ओलांडला की वरच्या कडेवर असणाऱ्या केशवराज पर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. चढ असला तरी तिथे अजिबात थकवा येत नाही. एक विलक्षण मनशांती लाभते. गर्द झाडीत वसलेले हे मंदिर साधारण 1000 वर्ष जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तिथून 12 महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे. तिथून दगडी पन्हाळी मार्फत देवळापर्यंत पाणी आणले जाते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहे. मंदिरातील विष्णू मूर्ती फारच सुंदर आहे. या विष्णू मूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4 आयुधे आहेत. कोकणच्या निसर्ग सौंदर्याप्रमाणेच तिथली खाद्य संस्कृती सुद्धा तेवढीच समृद्ध आहे. त्यामुळे कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच लक्षात राहते. कोकण म्हणजे खवय्यांसाठी खजानाच. रसानंद देणारे उकडीचे मोदक आणि लज्जतदार चटकदार समुद्र माशांची मेजवानी.
झणझणीत आणि चमचमीत पदार्थाची चव आजवर कुणी चाखली नसेल तर नवलच. कोकणी माणूस जसा उत्सवप्रिय तसाच तो खाद्यप्रियही. विविध प्रकारचे झणझणीत पदार्थ आणि आरोग्यास पोषक अशा भाज्या, कंदमुळे यांचा खजिना कोकणातच पाहायला मिळतो. चपातीप्रमाणेच इथली भाकरी सुद्धा तितकीच रुचकर आणि स्वादिष्ट. मग ती तांदळाची असो, नाचणीची अथवा ज्वारीची. चटणीचा झणझणीत तिखट स्वाद या भाकरीची लज्जत वाढवतो. माशाचं तिखलं, कढी, कोळंबी फ्राय सर्वच काही लज्जतदार. सुक्या माशांच्या निखाऱ्यावर भाजून निघणारा दर्प पोटात भूक वाढवल्याशिवाय राहत नाही. मालवणी कोंबडी वडे, खेकडे, तिसरे, कालव्यांची रुची तर याहून स्वादिष्ट असते. खरे तर कोकणातील स्वादाची मजा ही कोकणातच टिकून आहे. सागराचे सानिध्य अगदी राहत्या घराच्या शेजारीच लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार पापलेट, करली, इसवण, सुरमई, सरला, बांगडा, तारली काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्या वेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उद्भरणी करत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात येत नाही. ते पकडण्यासाठी एंडी, शेंडी, कांडाळी, तियानी असे अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच. त्यांचा रुबाब, त्यांची अदब सारे सागळे वेगळे. रापण हा कोकण किनारपट्टीच्या सागरी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. रापण संस्कृतीला कोकणच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत फार मोलाचं स्थान आहे. पण कोकणच्या मच्छीमारांना वर्षानुवर्ष एका बंधनात जोडणारा रापणीचा हा दोरखंड आज आठवणीत जमा होत चाललाय. पर्सिसन मासेमारी हे त्यामागचं कारण. म्हणूनच या रापण संस्कृतीच्या पावलखुणा कोकणी माणसाने जपून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वत्र पसरली निळ्या सागराची निळाई, कोकण आणि कोकणची हिरवाई. अजब आहे हिरव्या दागिन्याची नवलाई, अजब आहे हिरव्या दागिन्याची नवलाई. निसर्ग नगरीत जन्म घेतला हीच आमची पुण्याई, हीच आमची पुण्याई. निसर्गाच्या सहवासात आपल्या सुट्ट्या आनंदात घालवायच्या असतील तर नक्कीच कोकणाला भेट द्या. आणि कोकणातल्या कोणत्या ठिकाणी आपण राहिलात कमेंटमध्ये नक्कीच कळवा.